हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 17 ऑगस्ट 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल असतात ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 17 ऑगस्टचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली जी पहिली न्यूज आहे ना, ती अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं की तालिबानने पूर्णरित्या अफगाणिस्तानवर कंट्रोल प्रस्थापित केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपती, कालच्याच न्यूजपेपरला आपण बघितलं तर राष्ट्रपती जे आहेत अशरफ गनी, त्यांनी सुद्धा अफगाण सोडलं होतं कालच. आणि तशा प्रकारची परिस्थिती झाल्यानंतर तिथले जे नागरिक आहेत ते अफगाणिस्तान सोडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. आणि एअरपोर्टवर तुम्ही या पिक्चरमध्ये सिच्युएशन बघताय की बससारखी अवस्था झाली, लोक विमानावर चढून वर सुद्धा बसलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर अफगाणिस्तान सोडता यावा अशी भावना त्या लोकांची आपल्याला पाहाव्यास मिळाली. ती सांगणारी खरं तर न्यूज आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून युनायटेड नेशननं जे तालिबानी आहेत त्यांना सांगितले की अफगाणिस्तानी नागरिक जे आहेत त्यांचे राईट्स ते तुम्ही व्हायोलेट करू नका, अशा प्रकारचं अपीलसुद्धा युनायटेड नेशननं केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्याचबरोबर जे इंडियामध्ये अफगाणिस्तानी राहिलेले आहेत ना, त्यांना आता भीती आहे की आम्हाला परत अफगाणिस्तानला जावे लागेल, याची भीती त्यांना असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सांगणारी खरं तर एकंदरीत न्यूज असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. हे मग पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे तर अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या, जसं आपण रोज अफगाणिस्तान न्यूजमध्ये आहे त्यामुळे रोज लोकेशन बघतोय, आजसुद्धा अफगाणिस्तानचं लोकेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट काय आहे तर युनायटेड नेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. विकिपीडियाच्या माध्यमातून आपण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन युनायटेड नेशनविषयी बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. हा दुसरा की पॉईंट. आणि तिसरा की पॉईंट, अफगाणिस्तानसोबत आत्तापर्यंत इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं राहिलेलं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मग आता आपण मॅपच्या माध्यमातून अफगाणिस्तानचं लोकेशन बघून घेऊया, त्याचबरोबर विकिपीडियाच्या माध्यमातून युनायटेड नेशनची थोडीशी इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूया. ही आपण थोडीशी इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून बघू शकतो की युनायटेड नेशन विषयी कशा पद्धतीची ही इन्फॉर्मेशन आहे. युनायटेड नेशनलाच आपण UN असं म्हणतो. ही पहिली गोष्ट आहे. त्यानंतर याची स्थापना कशासाठी झाली की इंटरनॅशनली पीस आणि सिक्युरिटी डेव्हलप करण्यासाठी, शांतता आणि सुरक्षितता डेव्हलप करण्यासाठी याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर फ्रेंडली रिलेशन वेगवेगळ्या कंट्रीज प्रस्थापित करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये कोऑपरेटिव्ह रिलेशन म्हणजे सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी युनायटेड नेशनची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. त्याचे सेक्रेटरी आहेत अँटोनियो गुटेरस, हे त्याचे सेक्रेटरीज आहेत. हेडक्वार्टर त्याचं न्यूयॉर्क युनायटेड स्टेटमध्ये आहे. फाउंडेड कधी झाली, स्थापना कधी झाली तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी त्याची स्थापना झालेली पाहाव्यास मिळते. फाउंडर्स कंट्रीज काही दिल्या तिथे युनायटेड स्टेट्स आहे, इंडिया आहे, युनायटेड किंगडम आहे, ब्राझील आहे, फ्रान्स आहे. या काही कंट्री स्थापना करण्यात सहभाग असलेल्या काही कंट्रींची नावं आहेत. अनेकसुद्धा इतरसुद्धा कंट्री आहेत त्याच्यामध्ये, त्यातल्या काही कंट्रींची फक्त नावं इथे दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. सबसिडरीज कंट्रीज म्हणजे त्याच्या पूरक संस्था आणखी दुसऱ्यासुद्धा आहेत. त्याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर त्या दिवशी आपण बघितलं होतं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे, त्याच्या इतर संस्था, अशा प्रकारच्या इतर संस्था सुद्धा त्याच्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. अवॉर्ड युनायटेड नेशनला काय काय मिळाले तर नोबेल पीस प्राईज मिळाला आहे, अकॅडमी अवॉर्ड फॉर बेस्ट डॉक्युमेंटरीसाठी मिळाला आहे, पेबडी अवॉर्ड मिळालेला आहे. अशा प्रकारचे महत्त्वाचे अवॉर्डसुद्धा युनायटेड नेशनला मिळालेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. ही झाली छोटीशी इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून आपण युनायटेड नेशनविषयी बघितली. आता मॅपच्या माध्यमातून आपण अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवूयात. या मॅपच्या माध्यमातून आपण अफगाणिस्तानचं लोकेशन बघू शकतो. इथं आपला इंडिया आहे आणि या दिशेला आपण गेलो तर आपल्याला अफगाणिस्तान इथं पाहाव्यास मिळतं आहे. आणि अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्री अगोदर पण आपण बघितलं, त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, इंडिया आहे, त्याच्यामध्ये चायना आहे, इकडं ताजिकिस्तान पाहाव्यास मिळतं, किर्गिस्तान इकडं आहे, इकडं उझबेकिस्तान आहे, इथं तुर्कमेनिस्तान आहे, इथं इराण आहे. या शेजारील महत्त्वाच्या कंट्री अफगाणिस्तानच्या असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. बाकी टॉपोग्राफी बघायची झाली तर त्याच्यामध्ये इकडं पर्शियन गुल्फ आहे, इथं हा जो एरिया आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया आहे. त्यानंतर इकडं रेड सी पाहाव्यास मिळतं, इथं गुल्फ ऑफ ॲडन पाहाव्यास मिळतं. हे महत्त्वाचे एरिया जे आहेत ते अफगाणिस्तानच्या शेजारील महत्त्वाची टोपोग्राफी म्हणून आपण
ओळखू शकतो. इथं मेडिटरेनियन सी आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि बाकी कंट्रीज जर बघितला तर इकडे इराण आहे, सिरिया आहे, लेबनॉन आहे, इस्रायल आहे, जॉर्डन आहे. त्यानंतर इकडे सौदी अरेबिया पाहाव्यास मिळतो. इकडे इजिप्तचा एरिया आहे हा टोटल. आणि इकडे यमन पाहाव्यास मिळतोय, ओमान पाहाव्यास मिळतोय, युनायटेड अरब अमिरात इथं आपल्याला पाहाव्यास मिळतोय. ही जवळची ठिकाणं अफगाणिस्तानच्या आपल्याला पाहू शकतो. इतर कंट्रीसुद्धा आपण पाहिल्या. एवढी इन्फॉर्मेशन आपण मॅपच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे सॉरी पेगासस स्पायवेअरविषयी न्यूज आहे. याच्यावरती डिटेल लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. पण या न्यूजमध्ये काय सांगितलं, या न्यूजमध्ये हे सांगितलं की सुप्रीम कोर्टानं पेगासस स्पायवेअरविषयी गव्हर्नमेंटला विचारणा केली होती. कारण सुप्रीम कोर्टामध्ये पेगाससविषयी पेटिशन ऑलरेडी दाखल केली होती. आणि त्याच्यावरती गव्हर्नमेंटनं हे सांगितलं आहे की अशा प्रकारचं कोणतंही स्पायवेअर गव्हर्नमेंटकडून खरेदी करण्यात आलेलं नाही. आणि तो जो आरोप आहे तो डिसमिस गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टामध्ये केलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. त्याच्याशी रिलेटेड ही तर न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग पहिला की पॉईंट याच्यातून पेगासस स्पायवेअरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट, ज्याचं की ऑलरेडी लेक्चर मी बनवून ठेवलेलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा देतो. करंट बेस इश्यू म्हणून वेगळी प्लेलिस्टच बनवली, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. हा पहिला की पॉईंट झाला आपला. आणि दुसरा की पॉईंट काय तर इस्रायल बेस्ड कंपनी जी आहे NSO ग्रुप, या कंपनीनं पेगासस स्पायवेअरची निर्मिती केली आहे. त्यामुळे आपल्याला इस्रायलसोबतचं इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ती इन्फॉर्मेशनसुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं होऊन बसतं. आणि त्याच अनुषंगानं तिसरा की पॉईंट आपला हा होऊ शकतो की इस्रायलचं लोकेशन मॅपवरती व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. मग ते इस्रायलचं लोकेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवूयात. या मॅपवरती आपण बघू शकतो इथं आपल्या इंडियाचं लोकेशन आहे. आणि इथून या साईडला जर आपण गेलो तर इथं आपल्याला इस्रायलचं लोकेशन असलेलं पाहाव्यास मिळतं. हा जो एरिया आहे तो टोटल इस्रायलचा एरिया मानला जातो, म्हणजे ती इस्रायल कंट्री मानली जाते. आणि त्याच्या शेजारील ठिकाणांचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये जॉर्डन कंट्री आहे, त्यानंतर इकडं लेबनॉन आहे, इकडं सिरिया पाहाव्यास मिळते. आणि हा जो एरिया आहे तो टोटल इजिप्तचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि तर इकडं आपल्याला सौदी अरेबिया कंट्री आपल्याला पाहाव्यास मिळते, इकडं इराक कंट्री आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि इकडं रेड सी आहे, इकडं पर्शियन गुल्फ आहे, जसं की आपण अफगाणिस्तानचं लोकेशन बघत असताना पाहिलं होतं ते. आणि बाकी टॉपोग्राफी जर आपल्याला बघायची झाली तर इथं मेडिटरेनियन सी आपण या साईडला बघू शकतोय. इथं मेडिटरेनियन सी आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इथं सायप्रस आपल्याला बेट असलेलं पाहाव्यास मिळतं. आणि इकडं वरती जर गेला तर इथं ब्लॅक सी असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. हे इस्रायलचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे अफगाणिस्तानशी रिलेटेड. अफगाणिस्तानमध्ये जे काय सिच्युएशन चालू आहे ना, त्याच्यावरून जे भारतामध्ये अफगाणिस्तानी नागरिक राहत आहेत ना, त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की पुन्हा आता आपल्याला अफगाणिस्तानात जावं लागेल. कारण कधीतरी त्यांचा विजा संपणारच आहे ना, त्याची एक्सपायरी डेट, आता आपण त्याला एक्सपायरी डेट नाही म्हणू शकत, पण त्याची ड्यू डेट येणारच आहे कधी तर. त्यामुळे त्यांना त्यावेळेस ती डेट संपल्यानंतर वापस अफगाणिस्तानला जावं लागणार आहे इंडियन लॉनुसार. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. त्यामध्ये विशेष करून स्टुडंटनी विजा एक्सटेन्शन मागण्यास सुरुवात केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. पुढची न्यूज आहे 2 चाइल्ड पॉलिसी UP गव्हर्नमेंट आणणार आहे. आणि ते जे बिल मांडलं गेलं आहे ना, त्याच्यावरती लॉ पॅनल नेमलं गेलं होतं. आणि त्या लॉ पॅनल आहे त्यांनी ड्राफ्ट बिल सबमिट केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 8200 च्या जवळपास 8200 ते 8500 सजेशन्स जे आहेत ते बिलाच्या बाजूने दिले गेलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग ती 2 चाइल्ड पॉलिसी काय आहे, ते बिल नेमकं कशा प्रकारचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. पॉप्युलेशन कंट्रोल बिल हे उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटकडून मांडलं होतं आधी. त्याच्यावरून खूप मोठ्या प्रमाणात गदारोळसुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये देशातील पाहाव्यास मिळाला होता. त्यामुळं त्या बिलामध्ये अशा काय तरतुदी आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला
असणं गरजेचं होऊन बसतं. त्याच्यासाठी आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला या न्यूजच्या अंतर्गत होऊ शकतो. दुसरा की पॉईंट काय आहे तर उत्तर प्रदेशचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. ते आपण बघून घेऊयात. इथं इंडिया पॉलिटिकल मॅप आपण बघू शकतो आणि त्याच्यावरती इथं आपल्याला उत्तर प्रदेशचं लोकेशन पाहावयास मिळतं आणि त्याच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये उत्तराखंड पाहाव्यास मिळतं आपल्याला. त्यानंतर इकडं दिल्ली आहे, इकडं हरियाणा पाहाव्यास मिळतं आहे, इकडं राजस्थान आहे, इकडं मध्य प्रदेश आपल्याला पाहाव्यास मिळतं, इथं छत्तीसगड पाहाव्यास मिळते, इकडं झारखंड पाहाव्यास मिळते आणि इकडं बिहार पाहाव्यास मिळते. एवढ्या राज्यांची बाँड्री उत्तर प्रदेशला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. इंटरनॅशनल बाँड्री कोणती टच करते तर त्याच्यामध्ये नेपाळची बाँड्री ही इंटरनॅशनल बाँड्री म्हणून त्याला उत्तर प्रदेशला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. हे झालं उत्तर प्रदेशचं लोकेशन. पुढची न्यूज आहे मेघालयाचे सीएम जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे. कॉन्रॅड के संगमा यांच्या रेसिडेंटच्या शेजारी पेट्रोल बॉम्ब टाकलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले आणि त्याच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी न्यूज असलेली पाहाव्यास मिळते आणि याच्यामुळं मेघालयाचे जे पोलीस महासंचालक आहेत त्यांच्यावरचा सुद्धा दबाव वाढलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यांना सुद्धा राजीनाम्याची मागणी केली जाताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यासाठी तशा सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. मग आपल्याला पहिला की पॉईंट काय बघायचं तर मेघालयाचं इंडियन पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून लोकेशन कशा पद्धतीचं आहे ते आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. मग ते बघून घेऊयात. इथं आपल्याला इंडियन पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून मेघालयाचं लोकेशन इथं पाहाव्यास मिळतं आणि त्याच्या शेजारील राज्य बघितलं तर एकच राज्य त्याला बाँड्री लाईन शेअर करणार आहे ते म्हणजे आहे आसाम. आसाम हे एकच राज्य आहे जे मेघालयाला बाँड्री लाईन टच करतं, बाँड्री लाईन शेअर करतं. बाकी इंटरनॅशनल बाँड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये बांगलादेशची बाँड्री मेघालयाला टच करताना आपण या ठिकाणी पाहू शकतोय. हा पॉलिटिकल मॅप झाला. मेघालयाचं लोकेशन व्यवस्थित आपण बघून घेतलं. पुढची न्यूज आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे हेल्थ मिनिस्टर आहेत मनसुख मांडवीय युनियन हेल्थ मिनिस्टर त्यांनी केरळा गव्हर्नमेंटची चर्चा केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून ओनाम फेस्टिवल त्यांचं येत आहे. त्या ओनाम फेस्टिवलच्या माध्यमातून त्या ओनाम फेस्टिवलसाठी खरं तर युनियन मिनिस्ट्रीनं केरळा गव्हर्नमेंटला विचारपूस केलेली आहे की ओनाम फेस्टिवलच्या धर्तीवरती तुम्ही कशा प्रकारचे प्रिकॉशन्स घेत आहात आणि जर प्रिकॉशन्स स्ट्रिक्ट नाही घेतले तर आपल्याला तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. खूप मोठ्या प्रमाणात पेशंट्स वाढू शकतात. त्यामुळं ओनाम फेस्टिवलच्या तोंडावर तुम्ही व्यवस्थितरित्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे असं सेंट्रल गव्हर्नमेंटकडून केरळा गव्हर्नमेंटला सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं आणि तशा प्रकारची चर्चा त्यांच्यामध्ये झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यातून पहिला की पॉईंट ओनाम फेस्टिवलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याची वैशिष्ट्य काय काय आहेत, कधी साजरा केला जातो, कधीपासून साजरा केला जातो याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला ओनाम फेस्टिवलच्या धर्तीवरती माहिती असणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. आणि दुसरा की पॉईंट ऑब्वियस आहे केरळाचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. ते मग आता बघून घेऊया आपण. ही ओनम फेस्टिवल विषयीची थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला इथं पाहाव्यास मिळते. ओनम फेस्टिवल विशेष करून ॲन्युअल हार्वेस्ट फेस्टिवल आहे. म्हणजे ज्यावेळेस पिकांची काढणी येत असते ना त्या दिवसामध्ये खरं तर केरळामध्ये प्रत्येक वर्षी साजरा केला जाणारा हा एक सण आहे आणि विशेष करून केरलाइट्स जे पीपल्स आहेत, केरळी लोक जे आहेत त्यांचा मेजर ऑफिशियली हा सण त्यांचा साजरा ते जर त्या वर्षी करत असले आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि हा एक सांस्कृतिक इव्हेंट म्हणून सुद्धा हा ओळखला जाताना आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि हा जो फेस्टिवल आहे तर किंग महाबली जो ओनम कमॅमरेट्स होता, किंग महाबली याच्याशी रिलेटेड असणारा फेस्टिवल असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि बाकी इन्फॉर्मेशन जर त्याची घ्यायची झाली तर ऑब्झर्वन्सेस जे आहेत ते बोट रेस आहे, कैकोतिकल्ली डान्स आहे. कैकोतिकल्ली डान्स केला जातो त्याच्यामध्ये, बोट रेस असते त्याच्यामध्ये. हे इमेजच्या माध्यमातून थोडं बहुत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेनच. सिग्निफिकन्स याचा काय तर हार्वेस्ट फेस्टिवल म्हणजे सिग्निफिकन्स म्हणजे ज्यावेळेस पिकांची काढणी असते ना त्यावेळेस साजरा केला जाणारा फेस्टिवल असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. डेट याची थर्सडे 12 ऑगस्ट 2021 ते
पुढं 23 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये हा फेस्टिवल साजरा केला जातोय. म्हणजे आता जो कालावधी चालू आहे तो त्या फेस्टिवलचा कालावधी असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. मग याच्या जर इमेज आपल्याला बघायच्या झाल्या तर याच्या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं याची इन्फॉर्मेशन आपल्याला घेता येईल. या इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन आहे त्याची. इथं इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं या इमेज आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या रांगोळी सजावटी वगैरे केल्या जातात. जेवण अशा प्रकारचं असतं आणि त्यानंतर ही वेशभूषा वगैरे तुम्ही अशा बघू शकताय. त्यानंतर त्याचबरोबर तिथं बोट रेससुद्धा केल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या बोट रेससुद्धा साजऱ्या केल्या जातात. त्याची या इमेजमधून तुम्ही समजून घेऊ शकता की कशा प्रकारच्या बोट रेस तिथं आयोजित केल्या जातात. आणि तो एक खूप उत्साहानं साजरा करायचा फेस्टिवल असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि त्याचा विशेष करून कालावधी कधी असतोय तर ज्यावेळेस पिकांची काढणीची वेळ असते ना, हार्वेस्ट पिरियड जो असतो ना, तो पिरियड त्याचा जो सण साजरा करण्याचा ओणम सण साजरा करण्याचा पिरियड म्हणून तो पिरियड मानला जातो. या इमेजमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे ते कसे डान्स करतायत वगैरे ते आपण व्यवस्थितरित्या बघून घेऊ शकतो. बोट रेसचा इथे इमेज दिले. त्यानंतर जेवण कशा पद्धतीनं असतं, त्यानंतर सजावट किंवा रांगोळी कशा पद्धतीची असते हे सांगण्याचा त्यांनी या इमेजमध्ये हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असलेला पाहाव्यास मिळतं आपल्याला. आणि हे आपण समजून घेऊ शकतो की ओणम फेस्टिवल केरळाचा कशा पद्धतीनं असतो तो. आता इथं आपण केरळाचं लोकेशन बघू शकतो कशा पद्धतीचं आहे ते. इथं आपल्याला केरळाचं लोकेशन पाहावयास मिळते साऊथला इंडियाच्या. आणि त्याच्या शेजारील राज्यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे. या दोन राज्यांची बाउंड्री केरळाला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इकडं लक्षद्वीप सीसुद्धा असलेला आपल्याला लक्षद्वीप सी हा एरिया आहे आणि इकडं लक्षद्वीप बेट वगैरे असलेले आपल्याला खाली पाहाव्यास मिळते साऊथ साईडला. इकडं अरेबियन सी पाहाव्यास मिळतोय, इकडं बे ऑफ बेंगॉल पाहाव्यास मिळतोय आणि इकडं अंदमान निकोबार आयलँड्स इथं पाहाव्यास मिळते. हे झालं लोकेशन केरळाचं. व्यवस्थितरित्या बघण्याचा आपण प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती निर्मला सीतारामन जे फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांच्याविषयी न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यांनी निर्मला सीतारामन ज्या आहेत ना त्यांनी हे सांगितलं की बाहेरून जर असं वाटत असेल की कोणतंही बिल पास जे केलं गेलं आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे डिस्कशन झालं नाही तर त्याला टोटली विरोधी पक्ष जबाबदार आहे. कारण आम्ही डिस्कशन करण्यासाठी कायम आतुर म्हणजे तयार होतो असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे की आम्ही डिस्कशन करण्यासाठी तयार होतो पण डिस्कशन समोरून व्यवस्थितरित्या केलं गेलं नाही त्यामुळं ती बिलं पास करावी लागली. त्यामुळे आउटसाईडने जर असं दिसत असेल की आम्ही डिस्कशन न करता ही बिलं पास गेली तर ते चुकीचं दृश्य आहे, ते चुकीचं इमॅजिनेशन आहे. कारण डिस्कशन करण्यासाठी आम्ही कधीही तयार होतो असं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये निर्मला सीतारामन या फायनान्स मिनिस्टर ज्या आहेत त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज जी आपल्याला पाहाव्यास मिळते, पुढची ही न्यूज जी आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे. कशा पद्धतीनं तिथले नागरिक ट्राय करत आहेत की अफगाणिस्तानवरून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा. ही न्यूज जी आहे ती सुद्धा अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे. भविष्यामध्ये अफगाणिस्तान जे आहे ते ड्रग्जवरती पैसे कमवून त्यांची जी सत्ता आहे ती सत्ता चालवेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याशिवाय त्यांच्याकडे इतर खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळं ड्रग्जचा विषयसुद्धा जास्त बोलला जातो आहे आणि ते सांगणारीच ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि बाकी अफगाणिस्तानचं लोकेशन वगैरे ऑलरेडी आपण बघून ठेवलेलं आहे त्यामुळं बाकी त्याच्याविषयी बघण्याची काही गरज नाही आहे. पुढची न्यूजसुद्धा आपल्याला अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेल्या न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. पुढची जी न्यूज आहे ती अफगाणिस्तानशीच रिलेटेड आहे. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची जी 10 दिवसाची मीटिंग झाली ना ती मीटिंगच विशेष करून अफगाणिस्तान सिच्युएशनवरती बोलणारी मीटिंग असलेली पाहाव्यास मिळाली. त्याच्यामध्ये मग USA असेल, चायना असेल, इंडिया असेल यांनी आपला स्टँड तिथं व्यक्त केलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. आणि विशेष करून अफगाणिस्तान कॅनॉट एव्हर अगेन बी बेस फॉर टेररिझम म्हणजे अफगाणिस्तानला पुन्हा एकदा टेररिस्ट आतंकवाद्यांचा अड्डा बनणं हे चुकीचं आहे किंवा पुन्हा एकदा अफगाणिस्तान आतंकवाद्यांचा अड्डा बनू नये अशा प्रकारची भावना USA आणि चायनानं व्यक्त केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्याचबरोबर इंडियाने काय सांगितलं की
अफगाणिस्तानविषयी ग्लोबल लेवलला रिप्रेझेंटेशन असायला पाहिजे असं इंडियाने त्याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. हे सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग पहिला की पॉईंट तर काय आहे, तर तालिबान जे काय करत आहे त्यांची हिस्ट्री तालिबानची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 20 वर्षापूर्वी, आजपासून 20 वर्षांपूर्वी सुद्धा तालिबानच तिथं राज्य करत होतं, परंतु USA आणि नाटोनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांना पायउतार होण्यास भाग पाडलं होतं. USA आणि नाटोनं हस्तक्षेप करून, त्यामुळं पुन्हा तिथं डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटची स्थापना झाली होती आणि आत्ता पुन्हा डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटला पायउतार व्हावं लागले आणि पुन्हा तालिबाननं स्वतःची सत्ता तिथं स्थापन केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे हा एक घटनाक्रम आहे, याची एक हिस्ट्री आहे. ती हिस्ट्री डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करून ठेवणं त्याचा गरजेचं होऊन बसतं. त्याच्यासाठी खरं तर ते महत्त्वाचं आहे. हा पहिला की पॉईंट झाला. दुसरा की पॉईंट काय होऊ शकतो, तर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आता युनायटेड नेशनविषयी इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून बघत असतानाच मी तुम्हाला काय सांगितलं की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ही आहे ती कशाची संस्था आहे, तर ती युनायटेड नेशनचीच एक सबसंस्था आहे, एक पूरक संस्था असलेल्या पाहाव्यास मिळते. म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची स्थापना युनायटेड नेशननंच केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याचं मोटिव्ह काय आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, तर इंटरनॅशनल लेवलला पीस म्हणजे शांतता प्रस्थापित करणं, त्याचबरोबर सिक्युरिटी प्रस्थापित करणं, हे या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं पर्पज म्हणजे एम असलेलं पाहाव्यास मिळतं, मोटिव्ह असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. एवढी इन्फॉर्मेशन आपण या न्यूजच्या अंतर्गत घेऊन ठेवू शकतो. त्याचबरोबर USA चायनाचा इथं उल्लेख आला आहे, त्याच्यामुळं इंडियाचं जे रिलेशन आहे ते USA सोबत कशा पद्धतीचं आहे आणि चायनासोबत कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामुळं इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून तीसुद्धा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज महत्त्वाची कोणती आहे ते बघूयात. पुढची न्यूज आहे ते सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये विशेष करून जयराम रमेश जे संसद मेंबर आहेत त्यांनी पिटिशन फाईल केली गेली होती सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्याकडून, आणि त्यांच्यामध्ये विशेष करून ट्रायब्युनल रिफॉर्म बिल 2021 जे आले ते कुठंतरी अनकॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आहेत असा त्यांचा दावा होता. आणि ते पिटिशनवरती सुनावणी करत असताना सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटला कारणे मागितले आहेत. म्हणजे हे बिल आणण्याचं कारण काय आहे हे विचारलं आहे, त्याच्या मागचा तुमचा उद्देश नेमका काय ते स्पष्ट करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्ये पहिला की पॉईंट काय आहे, तर आपल्याला ट्रायब्युनल्स रिफॉर्म्स बिल्स जे आहे 2021 याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. याच्यामध्ये काय ट्रायब्युनल्सची पॉवर कॅन्सल केली गेली, त्यानंतर ट्रायब्युनल्समध्ये जे मेंबर्स असतात त्यांच्या अपॉइंटमेंटचा क्रायटेरिया बदललेला आहे, त्यामुळे सुद्धा हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं याला बोललं जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळं ट्रायब्युनल्स रिफॉर्म्स बिल 2021 काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. इथं आपल्या न्यूज संपत आहेत. आता आपण जे महत्त्वाचे एडिटोरियल आहेत ना ते डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. आपलं पहिलं जे आर्टिकल आहे ना ते इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज यांनी जो रिपोर्ट 6वा दिला आहे, 6th रिपोर्ट दिला आहे ना त्याच्याविषयी भाष्य करणारे आर्टिकल असलेला पाहाव्यास मिळतं आपल्याला. याच्यावरती मी वेगळं लेक्चरसुद्धा ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे, त्याची लिंक त्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. करंट बेस्ड इश्यू म्हणून ही प्लेलिस्ट मी वेगळी केलेली आहे. करंटमध्ये जे इश्यू असतात त्याच्यावरती मला जर वाटलं ह्या विषयावरती वेगळं लेक्चर बनवणं गरजेचं आहे तर ते लेक्चर मी त्यावेळेस बनवून ठेवत असतो. जेव्हा IPCCचा रिपोर्ट आला होता ना, IPCCचा जेव्हा रिपोर्ट आला होता ना त्यावेळेसच मी IPCCवरती डिटेल लेक्चर बनवलं आहे. त्यामुळं ते लेक्चर जर बघून घेतलं ना तुम्ही तर तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज विषयी डिटेल इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे ते लेक्चर बघून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन त्याची मिळेल. त्याचबरोबर या रिपोर्टमध्ये काय सांगितलं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की कार्बन एमिशन्स जे आहे ते आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे आणि ते आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. जागतिक तापमान आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 2015च्या आसपास पॅरिस ॲग्रीमेंट झाला होता आणि पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा आपण 2 डिग्रीच्या आसपास तापमान ठेवायला पाहिजे किंवा 1.5 डिग्रीपर्यंत तापमान खाली यायला पाहिजे, आपण तिथपर्यंत मेंटेन करायला पाहिजे असं त्या रिपोर्टमध्ये सुद्धा त्या ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा सांगितलं आपल्याला
पाहाव्यास मिळालं होतं. त्यामुळं मग याच्यामध्ये पॅरिस ॲग्रीमेंटचं व्हायोलेशन झालेलं आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला जास्त वाढताना पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर 6 रिपोर्टमध्ये सुद्धा सांगितले की ग्लोबल वॉर्मिंग, जे IPCCचा 6वा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचा धोका जास्त करून कोणाला आहे, तर साऊथ आशियन कंट्री ज्या आहेत त्या कंट्रींना त्याचा जास्त धोका आहे, असं त्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं पाहाव्यास मिळालं. आणि याच्या अगोदर 5 रिपोर्ट आले होते. त्या 5 रिपोर्टपेक्षा 6व्या रिपोर्टमध्ये वेगळी गोष्ट काय सांगितली गेली, तर वेगळी गोष्ट सांगितली गेली की ह्युमन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ना, त्या जागतिक तापमानवाढीला जबाबदार आहेत, असं 6व्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. याच्या अगोदरच्या 5 रिपोर्टमध्ये ह्युमन ॲक्टिव्हिटी जबाबदार आहेत असं कोणतंही विधान केलं गेलं नव्हतं. पण 6व्या रिपोर्टमध्ये पहिल्यांदा सांगितलं गेलं की मानवी कारवाया ज्या आहेत त्या पहिल्यांदा जबाबदार आहेत. कशासाठी, तर ग्लोबल वॉर्मिंगसाठी, जागतिक तापमानवाढीसाठी. आणि याच्यातून हे मेसेज आपल्याला देण्यात आलेले आहेत की साऊथ एशियाला जास्त धोका आहे. त्याचबरोबर इंडिया जो आहे त्याला सुद्धा याचा जास्त धोका आहे, त्यामुळे इंडियानं सुद्धा प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे असं सुद्धा या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं. साऊथ एशियाचा उल्लेख आला म्हणजे त्याच्यामध्ये इंडिया आलाच, हे आपल्याला ऑब्वियस आहे, हे समजणं आपल्याला. आणि याच्यामध्ये इफेक्ट काय काय होईल, आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ झाली म्हणजे काय होईल असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. तर जागतिक तापमान वाढ झाली याचा अर्थ वातावरणामध्ये ऑब्वियसच बदल होणार नाही. जागतिक तापमान वाढ झाली म्हणजे ग्लेशियर जे आहेत, हिमनग जे आहेत ते वितळण्याचं प्रमाण वाढणार. ते वितळणं म्हणजे त्या बर्फाचं, हिमनगांचं पाण्यामध्ये रूपांतर होणार आणि त्या पाण्यामध्ये रूपांतर झाल्यामुळं त्याचं बाष्पीभवन झालं तर त्याचं बाष्पीभवन होऊन पावसाचं प्रमाण जास्त वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्याचबरोबर ते जे पाणी आहे ते जाऊन समुद्राला सुद्धा मिळालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्यामुळं काय होईल तर समुद्राची पातळी सुद्धा वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. आणि समुद्राची पातळी वाढणं म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती राहणारी जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला धोका निर्माण होणं, पुरासारखी परिस्थिती निर्माण होणार. त्याचबरोबर किनारपट्टीचा जमिनीचा जो भाग आहे तो जास्तरित्या पाण्याखाली जाताना आपल्याला पाहाव्यास मिळेल समुद्र पातळी वाढल्यामुळं. आणि हा जो सर्व इफेक्ट आपण बघतोय तो इफेक्ट कशाचा इफेक्ट आहे, तर ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आहे, जागतिक तापमानवाढीचा इफेक्ट आहे. हे सर्व जे आपण बघतोय ते इफेक्ट जे आहे ते जागतिक तापमानवाढीचे इफेक्ट आपण बघतोय, हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि हे जर आपल्याला सर्व इफेक्ट थांबवायचे असतील, हे सर्व जर थांबवायचं असेल तर आपण काय करणं गरजेचं आहे, तर आपण जागतिक तापमानवाढीवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे, नियंत्रण करणं गरजेचं आहे, असं हा रिपोर्ट बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि बाकी आता आपण पुरासारखी परिस्थिती अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलेले आहेत, अनेक गावं पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. पुराच्या परिस्थितीमुळे त्यांचं वित्तहानी झालेली आहे, जीवितहानी झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आता आपण चिपळूणमध्ये सुद्धा अशी परिस्थिती बघतोय. मग ही जी परिस्थिती आहे ती आकस्मित आलेली नाही, तर ही पूर्वसूचना देऊन आपल्याला आलेली. म्हणजेच काय झाले तर पूर्वसूचना म्हणजे काय, तर जागतिक तापमान वाढ होते हे आपल्याला कित्येक दिवसापासून माहिती आहे, तरीसुद्धा आपण त्याच्यावरती कंट्रोल प्रस्थापित करू शकलो नाही. त्यामुळे अशा प्रकारची पुरासारखी परिस्थिती निर्माण होते. आता पुरासारखी परिस्थितीचा कशी निर्माण होते तुम्ही म्हणाल, त्याच्यामध्ये मग तापमानाचा काय रोल आहे, तर आता मी जे इफेक्ट सांगितले त्याच्यामध्ये हा एक इफेक्ट आपण बघितला की बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर, बर्फ वितळल्यामुळे त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होईल आणि त्याचबरोबर त्याचं बाष्पीभवन मग जास्त प्रमाणात होईल पाण्याचं. आणि ते बाष्पीभवन तापमानवाढीमुळं ऑब्वियस आहे बाष्पीभवन होणार आहे त्याचं. आणि बाष्पीभवन झाल्यामुळं जे पावसाचं प्रमाण आहे ते ऑब्वियस वाढणार आहे, कारण पावसाची जी सायकल आहे ना ती सायकल आपल्याला माहिती आहे. आपण अकॅडमिक्समध्ये शिकलो आहे की पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं, ते वाफ ढगामध्ये जातं, त्याचं परत पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि ते पाणी पावसाच्या स्वरूपात पडतं. म्हणजे बाष्पीभवन झाल्यामुळं पावसाचं प्रमाण वाढणार आहे. आणि पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं नद्यांची जे पाण्याची पातळी आहे ती ऑब्वियस आहे वाढणार आहे. बरोबर आहे, धरणांचं पाणी आहे ते वाढणार आहे. त्यामुळं नद्यांचं जे पात्र आहे ते पात्र त्या पाण्याला कमी पडणार आहे. म्हणजेच काय होणार आहे तर पुरासारखी परिस्थिती होणार आहे. आणि ती पुरासारखी परिस्थिती झाल्यामुळं अनेक लोकांची वित्तहानी, जीवितहानी आपल्याला झालेली पाहाव्यास मिळणार आहे. त्याला विशेष करून लोकांना त्याचा त्रास होताना पाहाव्यास मिळणार आहे, इतर जीवांना त्याचा त्रास होताना आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे. आणि हा सर्व इफेक्ट जो आहे तो कशाचा आहे, तर हा सर्व इफेक्ट जो आहे तो जागतिक तापमानवाढीचा इफेक्ट असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. त्यामुळं ते सुद्धा आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. मग ह्या सर्व इफेक्टचा विचार करणं
आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज जो आहे किंवा इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज जो आहे त्या रिपोर्टमधून आपल्याला हे जे सर्व मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली ना, अशा प्रकारची माहिती आपल्याला त्या रिपोर्टच्या माध्यमातून मिळते. अशा प्रकारचा मेसेज आपल्याला त्या रिपोर्टच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळं त्याच्यावरती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळं याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय काय घ्यायचे आहेत, तर पहिला की पॉईंट आहे 6th IPCCचा रिपोर्ट जो आलेला आहे त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत या डिटेल आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट आपण त्याच्यातून काय घेऊ शकतोय, तर दुसरा की पॉईंट आपल्याला याच्यातून हा घ्यायचा आहे की पॅरिस ॲग्रीमेंटचा उल्लेख आला आहे याच्यामध्ये. मग पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये काय काय ठरलं होतं, त्याच्यामध्ये काय काय रेग्युलेशन्स ठरले होते, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बरोबर आहे. हा दुसरा की पॉईंट होऊ शकतो. आणि तिसरा की पॉईंट जे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज आहे किंवा इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज आहे, त्यांच्या अगोदरचे 5 रिपोर्ट आलेत. मग ते 5 रिपोर्ट कधी कधी आलेत, त्याचं काय महत्त्व होतं, याची सुद्धा थोडी बहुत इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं या रिपोर्टच्या माध्यमातून गरजेचं होऊन बसतं. आणि याच्यावरती मी ऑलरेडी IPCC काय आहे याच्यावरती वेगळे लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. त्यामुळं ते सुद्धा तुम्ही बघून घ्या, म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल आपण बघून घेऊयात. पुढचं हे आर्टिकल आहे ते अफगाणिस्तानची सिच्युएशन सांगणारं आर्टिकल आहे. हे जे छोटंसं आर्टिकल आहे ते. आणि अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे असं आपण म्हणू शकतोय. आणि ते जे तालिबानी आहेत ते विशेष करून टेररिस्ट ॲक्टिव्हिटींना सहकार्य करणारे आहेत आणि हिंसक वृत्तीचे तालिबानी ग्रुप जो आहे तो हिंसक वृत्तीचा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. हिंसक कारवायांना सहकार्य करणारा, हिंसक कारवायांना प्रोत्साहन देणारा हा ग्रुप असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि याच्यामध्ये यांची सत्ता आता प्रस्थापित होत असेल तर इथून पुढं तिथं ह्युमन राईटचं मोठ्या प्रमाणात व्हायोलेशन होताना आपल्याला पाहाव्यास मिळणार, मानवी अधिकारांचं. कारण मोठ्या प्रमाणात मानवांची कत्तलसुद्धा केली जाऊ शकते, वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा त्यांना दिल्या जाऊ शकतात की ज्या विशेष करून ह्युमन राईटचं व्हायोलेशन करणारे असतील. बरोबर आहे. त्याचबरोबर जगामध्ये जे आतंकवादी कारवाया वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत त्या आतंकवादी वेगवेगळ्या ग्रुपना सहकार्य करण्याचं कार्य हे तालिबानी भविष्यात करतील अशी सुद्धा भीती वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केली जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्यामुळंच खरं तर त्याचाच इफेक्ट हा आहे की जे अफगाणिस्तान नागरिक आहेत ते आता अफगाणिस्तान सोडू इच्छित आहेत. लवकरात लवकर अफगाणिस्तान सोडून जगामध्ये कुठंही राहण्याची त्यांची तयारी आहे, पण अफगाणिस्तानमध्ये नाही, अशा प्रकारची मानसिकता त्या नागरिकांची दिसते. आणि त्या मानसिकतेला कारणीभूत काय आहे तर तालिबानची जी शासन व्यवस्था आहे ती कारणीभूत आहे, हे सुद्धा आपण समजून घेऊ शकतोय. एवढंच आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढचं एक आर्टिकल अफगाणिस्तानमध्ये वरती आलं आहे, पण ते वेगळ्या अँगलनं त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सांगितले, त्याचीसुद्धा थोडक्यात इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेनच. पुढचं जे छोटंसं हे आर्टिकल बघतो, हे आर्टिकल आपल्यासाठी अजिबात इम्पॉर्टंट नाही. तामिळनाडू गव्हर्नमेंटच्या पर्सनल इकॉनॉमीविषयी ते बोलणारं आर्टिकल आहे, त्यामुळे ते एवढं काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट होत नाही. परंतु हे जे छोटंसं इकडचं आर्टिकल आहे प्लास्टिक पोल्युशनविषयी बोलणारं हे खरं तर हे आर्टिकल आहे. आणि याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलं की प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट अमेंडमेंट रूल आला आहे 2021. आणि त्या रूलमध्ये हे सांगितलं आहे की जुलै 1, 2000 पुढच्या वर्षी म्हणजे 2022 जुलै 1 पासून जे आपण प्लास्टिकचे इन्स्ट्रुमेंट विशेष करून वापरतो त्याच्यामध्ये एअरबड्स आहेत, प्लेट्स वेगवेगळे आहेत, कप्स वेगवेगळे आहेत, ग्लासेस वेगवेगळे आहेत, त्यानंतर कटलरीज आहेत, रॅपिंग वेगवेगळ्या आहेत प्लास्टिकच्या, त्यानंतर पॅकिंग फिल्म्स वेगवेगळ्या प्लास्टिकच्या आहेत. असे जे प्लास्टिक यूज आहेत ते आपण जास्तीत जास्त 1 तास यूज करतो आणि नंतर ते वेस्टेजमध्ये फेकून देतो. अशा प्रकारच्या प्लास्टिकवरती जुलै 1, 2022 पासून बंदी येणार आहे, हे या नवीन रूलमध्ये सांगितलेलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि प्लास्टिक पोल्युशनच्या विरोधात हे खूप मोठं पाऊल आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. 2019-20चं जर आकडेवारी आपण घेतली तर जवळजवळ 34 लाख टन प्लास्टिक जनरेट झालेलं आहे, प्रोडक्शन प्लास्टिक झालेलं आहे असं याच्यामध्ये सांगितलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 60% प्लास्टिक आपण रिप्लेस म्हणजे रियूज केलेलं आहे, रिसायकल केलेलं आहे. परंतु राहिलेल्या 40%चं काय, राहिलेले 40% जे प्लास्टिक आहे ते पोल्युशनमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे असं सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगण्याचा
प्रयत्न केला आहे. मग त्याचबरोबर युनायटेड नेशन जी प्लास्टिक ट्रिटीचा इथं उल्लेख आला आहे, त्यानंतर G7 ग्रुपचा इथं उल्लेख आलेला आहे, त्याच्याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते म्हणजे प्लास्टिक पोल्युशन विरोधात भारत जो लढाई देतोय त्याच्यामध्ये खूप मोठी पावलं भारत उचलताना पाहाव्यास मिळतं असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपण काय घेऊ शकतो तर प्लास्टिक पोल्युशन प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट अमेंडमेंट बिल जे आले 2021 त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय आहे तर G7चा इथं उल्लेख आलेला आहे, ग्रुप 7चा, त्याची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याचबरोबर G7चा उल्लेख आला आहे, त्यामुळं G20चे सुद्धा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हे दोन्ही पॉईंट दुसरा की पॉईंट म्हणून आपण घेऊ शकतोय. आणि तिसरा महत्त्वाचा की पॉईंट काय तर युनायटेड नेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघायला पाहिजे, जे की आपण विकिपीडियाच्या माध्यमातून थोड्या वेळापूर्वी बघितले होते. आणि युनायटेड नेशनची प्लास्टिक ट्रिटी काय आहे त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे या आर्टिकलच्या माध्यमातून. एवढंच आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूयात. पुढचं जे हे आर्टिकल आपण बघू शकतोय ना ते आर्टिकल आहे टोटल बेस्ड अफगाणिस्तानवरती आहे. आणि वेगळ्या अँगल आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली यात काही विशेष नाही. हे फ्रंट पेजपासून आपण बघतोय, कालच्यापासून आपण बघतोय. परंतु इथं वेगळा पॉईंट काय सांगितलं आहे तर याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर USA आणि पाकिस्तानला एकत्रित येणं गरजेचं आहे. एकत्रित येऊन या विषयावरती काम करणं गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये एक वेगळ्या अँगलनं सांगण्याचा प्रयत्न केला. आता USA आणि पाकिस्तानच का वेगळं एकत्र येणं गरजेचं आहे तर 20 वर्षांपूर्वी तालिबानचीच सत्ता इथं होती आणि तालिबानला पायउतार होण्यास भाग कोणी पाडलं होतं तर USAने भाग पाडलं होतं. आणि तिथं USAच्या माध्यमातून डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटची स्थापना करण्यासाठी USAने मदत केली होती. आणि 20 वर्ष USAनं जे डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट आहे ना त्यांना प्रोटेक्शन देण्याचं कार्य केलं होतं USAकडून. आणि आता मग USAने तिथली ट्रूप्स वापस घेतली, त्यामुळे खरं तर तालिबानी तिथं शक्तिशाली झाली आणि तालिबानींनी पुन्हा 20 वर्षानंतर स्वतःची सत्ता तिथं हस्तगत केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. परंतु विशेष म्हणजेच काय झालं तर USAला तिथला टोटल इन्फॉर्मेशन तिथली USAला माहिती आहे. बरोबर आहे. कसं त्यांना टॅकल करायचं तालिबाननं हे USAला चांगलं माहिती आहे, कारण 20 वर्ष USAने तिथं तालिबान्यांसोबत संघर्ष केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. बरोबर आहे. त्यामुळे तिथे USAनं काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाकिस्ताननं का गरजेचं आहे तर पाकिस्तानचं तालिबान्यांसोबतचं रिलेशन चांगलं आहे, त्यामुळे तालिबान्यांशी बोलणं सुद्धा करण्याचं कार्य पाकिस्ताननं केलं होतं, याच्या अगोदर आपण बघितलं होतं. त्यामुळं पाकिस्तान तालिबान्यांना चांगल्या पद्धतीनं ओळखतो, त्यामुळं पाकिस्ताननं सुद्धा कार्य करणं, जसं की पाकिस्तानचं टेररिस्ट ऑर्गनायझेशनसोबत कायम चांगले संबंध प्रत्येक टेररिस्ट ऑर्गनायझेशनसोबत राहिलेले आहेत, तशाच पद्धतीनं तालिबानसोबत सुद्धा त्यांचं चांगले संबंध असलेले पाहाव्यास मिळतात. त्यामुळं त्यांनी सुद्धा सकारात्मकरित्या इथं कशा पद्धतीनं शांतता प्रस्थापित होईल, ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन कशा पद्धतीनं होणार नाही याच्यासाठी कार्य करणं गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच या आर्टिकलमध्ये सांगितले की USA आणि पाकिस्तानने याच्यामध्ये एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे, तरच याच्यावरती चांगल्या पद्धतीने सोल्युशन निघू शकतं असं या आर्टिकलमध्ये एक वेगळा पॉईंट सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. बाकी या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. इथं आजचा द हिंदू आणि आजचे महत्त्वाचे आर्टिकल समाप्त होत आहेत. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल, तेही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि जर हे आवडत असेल, समजत असेल तुम्हाला, तर तुमच्या काही क्वेरीज असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि कमेंट तुम्ही ज्यावेळेस करताना त्यावेळेस मला त्या कमेंटच्या माध्यमातून हे समजतं की किती विद्यार्थ्यांपर्यंत खरं तर मी पोचतोय, किती विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय या माझ्या एफर्ट्सचा छोट्याशा. त्यामुळं कमेंट नक्की करत जा. सो एवढंच सांगतो तुम्हाला. आजच्या द हिंदूची इथंच मी आजच्या द हिंदूमध्ये रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या नवीन द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.